नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या संदर्भातला थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम बघणार आहोत. हे आपण जेव्हा प्रॉब्लेम प्रत्यक्ष वाचू तेव्हाच तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे मी प्रथम तुम्हाला हा प्रॉब्लेम अगोदर समजावून सांगतो आणि त्यानंतर मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. तर चला मित्रांनो, आपण प्रॉब्लेम अगोदर बघूया काय आहेत तो. Following is the summarized balance sheet of P Limited as on 31st March 2018. तर 31st मार्च 2018 ह्या तारखेला पी लिमिटेडचं जे बॅलन्स शीट आहे ते त्यांनी आपल्याला इथं दिलेलं आहे. इक्विटी शेअर कॅपिटल त्यांनी 5 लाखचं दिलं आहे, परंतु या ठिकाणी की नंबर ऑफ इक्विटी शेअर्स दिलेले नाही आहे किंवा हा इक्विटी शेअर्स किती रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा आहे किंवा पेडअप व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला काहीही सांगितलेलं नाही. डायरेक्ट फक्त त्यांनी काय म्हटलं इथं, इक्विटी शेअर कॅपिटल ₹5 लाख्स. त्यामुळे हे एक वेगळं पण तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बघा 6% 100 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹1000 ईच 1 lakhs दिलेले आहेत. त्यानंतर रिझर्वचा 50,000 बॅलन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000 आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आहे 40,000. अदर लॅबिलिटीज 10,000 आहे. इकडे ॲसेटला गुडविल, शेड, मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश अँड बँक बॅलन्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अशा वेगवेगळ्या ॲसेट्स आपल्याला त्यांनी नमूद केलेल्या दिसत आहेत. त्यानंतर बघा आता गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 31,000 अँड शेड ॲट ₹50,000. म्हणजेच या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये ज्या आपल्याकडे वेगवेगळ्या ॲसेट्स आहे तर त्या ॲसेटची बॅलन्स शीटच्या डेटला काय प्रेझेंट व्हॅल्यू आहे किंवा रिअलायझेबल व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला त्यांनी दिलेली दिसते. मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 25,000. स्टॉक इज वर्थ ₹1,40,000. डेटर्स आर एक्सपेक्टेड टू रिअलाइज 90% ऑफ बुक व्हॅल्यू. तर या पद्धतीने ॲसेट्स आपल्याला कशा पद्धतीने रिअलाइज होणार आहे तर ते त्यांनी आपल्याला सांगितलेले. आणि आता इथून पुढे मग प्रॉब्लेमचं वेगळेपण सुरू होत आहे. फाइंड आउट द डिफरंट टाईप ऑफ इक्विटी शेअर्स. त्यांनी काय म्हटलं, फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ डिफरंट टाईप ऑफ इक्विटी शेअर्स इफ द ब्रेकअप ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल इज ॲज डिटेल्ड बिलो. आपल्याला त्यांनी इक्विटी शेअर कॅपिटलचं ब्रेकअप दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी इंट्रॅन्सिक व्हॅल्यू मेथडने काढावी लागणार आहे. कारण आता इथे आपल्याला दुसऱ्या काही इन्फॉर्मेशन नाही आहेत. परंतु पुढे बघा, आता या ठिकाणी आपल्याला जे काही शेअर कॅपिटलचं त्यांनी ब्रेकअप दिलेलं आहे त्यामध्ये ते काय म्हणतात, 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. 10,000 इक्विटी शेअर्स आपल्याकडे असे आहेत की ज्यांची फुल्ली पेड ऑफ व्हॅल्यू ₹10 आहे. 30,000 इक्विटी शेअर्स प्रत्येकी ₹5चा आहे, तो फुल्ली पेड ऑफ आहे. त्यानंतर 20,000 इक्विटी शेअर्स हे ₹10चे आहे, परंतु त्यापैकी फक्त ₹8 पेड अप आहे. 30,000 इक्विटी शेअर्स हे ₹10चे आहे, परंतु ₹3 पेड अप आहे. या पद्धतीने त्यांनी आपल्याला 5 लाखचं ब्रेकअप दिलेलं आहे. आणि मग या सर्व इक्विटी शेअर कॅपिटलची, प्रत्येक प्रकारच्या इक्विटी शेअरची आपल्याला ब्रेकअप व्हॅल्यू किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर चला मित्रांनो, आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व करूया. प्रथम आपण ह्या पी लिमिटेडची टोटल नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर्स किती आहे तर ती कॅल्क्युलेट करूया, बरोबर. म्हणून मग इथे मी टायटल देतो, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट्स, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट. मग नेट ॲसेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय हवं असतं तर आपल्याला माहीत पाहिजे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. तर त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. मग प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स आपल्याला ज्या काही दिलेल्या असतील त्या आपण प्रॉब्लेमनुसार बघत जाऊया. चला, बॅलन्स शीटच्या ॲसेटला पहिली ॲसेट आहे गुडविल, बुक व्हॅल्यू 10,000, परंतु ॲडजस्टमेंटमध्ये बघा काय सांगितलं, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹31,000. त्यामुळे आपल्याला गुडविलची प्रेझेंट व्हॅल्यू माहीत झाली, म्हणून मी इथं पहिली ॲसेट घेतो गुडविल. जरी बुक व्हॅल्यू 10,000 असली तरी
त्यांची प्रेझेंट व्हॅल्यू मात्र किती आहे 31,000. त्यामुळे 31,000 आपल्याला गुडविलच्या समोर घ्याव्या लागतील. त्यानंतर पुढची ॲसेट आपल्याला दिसते शेड. जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे बांधकाम असतील, शेड असतील त्या कंपनीमध्ये, तर ते आहेत या ठिकाणी. बुक व्हॅल्यू 60,000 आहे त्याची, परंतु ॲज पर ॲडजस्टमेंट आपल्याला त्याची या ठिकाणी रिअलायझेबल व्हॅल्यू 50,000 दिलेली आहे. म्हणून शेडच्या समोर ॲक्च्युअल जी काही प्रेझेंट व्हॅल्यू आहे ती घ्यायची 50,000. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये पुढची ॲसेट आहे मशिनरी. मग ती घेऊया आता आपण. मशिनरीची बुक व्हॅल्यू जरी आपल्याला 1,50,000 दिलेली असली तरी ॲज पर ॲडजस्टमेंट आपल्याला मशिनरीची व्हॅल्यू वेगळीच त्यांनी घ्यायला सांगितली. बघा मशिनरीच्या बाबतीत काय सांगताय, मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय ₹25,000. म्हणजे मशिनरीची जी एकूण किंमत आहे ॲज पर बॅलन्स शीट बुक व्हॅल्यू किती आहे 3,50,000. तर यामधनं तुम्हाला डेप्रिसिएशन किती त्यांनी दिलेलं दिसतंय 25,000. आणि डेप्रिसिएशनमुळे ॲसेटची व्हॅल्यू कमी होते, मग तेवढी कमी करा. मग 3,50,000मधनं 25,000 मायनस करा, रक्कम येते 3,25,000. ही आली मशिनरीची अमाऊंट. त्यानंतर पुढे बघा त्यांनी आपल्याला स्टॉक दिलेला आहे 1,20,000चा. अर्थात हा जो काही स्टॉक आहे ना, हा आपल्याला त्यांनी कोणता दिलेला दिसतोय, बुक व्हॅल्यू दिलेला दिसतोय 1,20,000चा. परंतु जर प्रत्यक्ष ॲडजस्टमेंटमध्ये बघितलं तर स्टॉकची व्हॅल्यू त्यांनी किती कन्सिडर करायला सांगितली आपल्याला 1,40,000. म्हणून स्टॉकच्या समोर 1,40,000 ही टोटल त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. पुढे म्हणतात ते डेटर्स. घ्या मग डेटर्स आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसत आहे 1,60,000. परंतु त्याच्या संदर्भात ॲडजस्टमेंट दिसते. डेटर्स आर एक्सपेक्टेड टू रिअलाइज 90% ऑफ बुक व्हॅल्यू. जरी ह्या ठिकाणी डेटर 1,60,000 असले तरी प्रत्यक्षात किती घ्यायचे मात्र, तर 1,60,000च्या किंवा 1,60,000च्या 90% एवढी रक्कम ही एक्सपेक्टेड टू रिअलाइज आहे, एवढी वसूल होणार आहे. मग काढा बरं ती मित्रांनो, 1,60,000च्या 90% म्हणजेच ती येईल 1,44,000. एवढी रक्कम येते 90%. त्यानंतर डेटरच्या पुढे आहे कॅश अँड बँक बॅलन्स 10,000. घ्या मग तो कॅश अँड बँक बॅलन्स, आणि तो आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसतोय 10,000. तर त्याच्या संदर्भात ॲडजस्टमेंट नाही आणि त्या ॲडजस्टमेंटची आपल्याला गरज पण नसते, कारण बुक व्हॅल्यू ही आपली रिअलायझेबल व्हॅल्यू असणार आहे. आणि शेवटी ॲसेट आपल्याला दिसते प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हा काय आहे, तर ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपनीचा हा खर्च आहे आणि तो डेबिट बॅलन्स आहे, म्हणजेच एक प्रकारचा त्या काळातला कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि हा लॉस आपण कधीही या ठिकाणी प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेटमध्ये घेत नाही, त्यामुळे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कन्सिडर करू नका. तर एवढ्याच फक्त आपल्या ॲसेट्स असणार आहेत. मग आता ह्या सर्व फिगरची मी टोटल करतो, ती आउटरला घेतो आणि ती टोटल येते 7 lakhs. ह्या ॲसेटच्या टोटलमधनं आता आपण काय करणार आहोत, तर ज्या ज्या लॅबिलिटीज आहेत त्या डिडक्ट करणार आहोत. म्हणून लेस लॅबिलिटीज आणि किती आहेत तर त्या आता आपण शोधूया. चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल, तर हे संबंधित मालक वर्गांच्याच संदर्भातलं आहे. पुढे रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिसतोय, ज्यावरती सर्व प्रकारच्या शेअर होल्डरचा अधिकार असणार आहे, त्यामुळे त्या लॅबिलिटीमध्ये येणार नाही. परंतु सन्ड्री क्रेडिटर्स आणि अदर लॅबिलिटीज दिसतात, ह्या थर्ड पार्टी लॅबिलिटीज आहे, तर त्या मात्र आपल्याला घ्याव्या लागतील. म्हणून इथे घेतो मी सन्ड्री क्रेडिटरचा बॅलन्स दिसतोय ॲज पर बॅलन्स शीट 40,000, म्हणून तो 40,000 मी घेतला. त्यानंतर अदर लॅबिलिटीज तो आहे ॲज पर बॅलन्स शीट 10,000. आणि मग मित्रांनो यांची टोटल करा,
ती आउटरला घ्या, ती येते 50,000 आणि ही 50,000ची टोटल काय करायची आहेत आपल्याला, तर 7 लाखमधनं डिडक्ट करायची आहे. म्हणजेच आपल्याला नेट ॲसेट किती मिळतात या ठिकाणी, 6,50,000 एवढी अमाऊंट आपल्याला मिळाली. याला काय म्हणायचं, नेट ॲसेट. ह्या पी लिमिटेडच्या ज्या काही नेट ॲसेट आहेत तर त्या आपल्याला 6,50,000 एवढ्या मिळाल्यात. आता ह्या 6,50,000वर डायरेक्ट इक्विटी शेअरचा अधिकार नसतो. तर ह्या 6,50,000वरती पहिला अधिकार, तुम्हाला माहीत आहे की ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन नेहमी ॲसेटवर पहिला अधिकार कोणाचा असतो इक्विटी शेअरच्या अगोदर, तर प्रेफरन्स शेअर होल्डरचा असतो. म्हणून आपल्याला प्रेफरन्स शेअर होल्डर आपल्याला दिलेले आहेत का प्रॉब्लेममध्ये, हो दिलेले आहेत. बघा किती आहेत ते, 1 लाख. म्हणजेच या 6,50,000मधनं आपल्याला अगोदर प्रेफरन्स शेअर कॅपिटल डिडक्ट करावं लागेल. म्हणून लेस ते घ्यायचं प्रथम इथे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे ₹1 लाख. तर ती आपल्याला या ठिकाणी मायनस करावी लागेल. कशातनं, 6,50,000 ह्या ज्या नेट ॲसेट आहेत त्यातनं. म्हणजेच आपल्याला टोटल अमाऊंट किती मिळाली मित्रांनो, 5,50,000. तर ही जी काही आता रक्कम मिळाली ही काय आहे, नेट ॲसेटच आहे. परंतु ही नेट ॲसेट्स कोणासाठी अवेलेबल आहे, ते इक्विटी शेअर होल्डरसाठी. म्हणून मी इथे लिहितो नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर्स. तर यांच्यासाठी अवेलेबल असणारी ही नेट ॲसेट आहे. जर एकाच प्रकारचे सर्व इक्विटी कॅपिटल राहिलं असतं तर आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढताना काय केलं असतं, इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स असं केलं असतं. परंतु ह्या प्रॉब्लेमचं वैशिष्ट्य असं आहे की इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे इक्विटी कॅपिटल दिसत आहेत. इथं बघा 10,000 इक्विटी शेअर्स आहे, हा 10 रुपीजचा आहे, 10 रुपीज फुल्ली पेडअप आहे. दुसरे 30,000 इक्विटी शेअर्स हे 5 रुपीजचे आहे, 5 रुपीज फुल्ली पेडअप आहे. नंतरचे 20,000 इक्विटी शेअर 10 रुपीज फेस व्हॅल्यू, परंतु त्यांनी फक्त आपल्याला 8 रुपीज पेडअप केलेला आहे. 30,000 इक्विटी शेअर्स असे की त्यांचा बॅलन्स आपल्याला 10 रुपीज फेस व्हॅल्यू दिसतो, परंतु ते आपल्याला पेड करतात फक्त 3 रुपीज. त्यामुळे आपल्याला टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने या ठिकाणी डिव्हाइड करता येणार नाही आहे. कारण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे इक्विटी शेअर्स असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स ही ह्या कॅपिटलच्या पद्धतीनुसार आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. तर ते आता मित्रांनो आपण बघूया. तर मित्रांनो आत्ताच एवढ्यात आपण बघितलं ना की इथं 10,000, 30,000, 20,000 अँड 30,000 असे 4 प्रकारचे वेगवेगळे इक्विटी कॅपिटल आहे. प्रत्येकाची फेस व्हॅल्यू, पेडअप व्हॅल्यू ही वेगवेगळी आहे. त्यामुळे हे जे काही 5,50,000 नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आहेत ही आता आपल्याला त्या शेअर्सच्या त्या प्रत्येक शेअरची जी काही पेडअप व्हॅल्यू असेल तर त्या पेडअप व्हॅल्यूनुसार आपल्याला ही स्प्लिटअप करावी लागणार आहे. म्हणून मग मी या ठिकाणी बघा स्टार करतो आणि इथे माहितीसाठी लिहून ठेवतो ॲज देअर आर डिफरंट types of equity share, as there are different types of equity shares. आणि त्यामुळे मग काय, ही जी काही 5,50,000ची अमाऊंट आहे ना तर ही आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या इक्विटी शेअर्समध्ये अपॉर्शन करावं लागेल. म्हणून तिथं म्हणूया दी अमाऊंट of rupees 5,50,000 is to be apportioned in the ratio of
देअर पेडअप कॅपिटल. तर ह्या चारही प्रकारच्या इक्विटी शेअर्सचं जे पेडअप कॅपिटल असेल तर त्यामध्ये आपल्याला ही जी काही 5,50,000 अमाऊंट आहे ही ॲपॉर्शन करायची आहे. चला मग आपण त्यांचं पेडअप कॅपिटल बघूया. 5 lakhs ही एकूण कॅपिटलची अमाऊंट आहे बघा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल 5 lakhs दिलं आणि हे 5 lakhs कसे स्पिल्टअप झालेले. 10,000 इक्विटी शेअर्स, 10 रुपीज फुल्ली पेडअपचे 1 lakhs, 30,000 इक्विटी शेअर्स ₹5 फुल्ली पेडअपचे 1,50,000, 20,000 इक्विटी शेअर्स 10 रुपीज फेस व्हॅल्यू 8 रुपीज पेडअपचे 1,60,000, 30,000 इक्विटी शेअर्स 10 रुपीज फेस व्हॅल्यू बट ₹3 पेडअप त्याचे 90,000. मग आता आपण यांचा रेशो काढूया. मग काय करूया, हे 3 शून्य, हे 3 शून्य, हे 3 शून्य, हे 3 शून्य, अजूनही एक एक जातो. हा 1 1 1 1. बघा काय शिल्लक राहिलं आहे आता. 10, 15, 16 अँड 9 एकमेकाला भाग जात नाही, समसंख्या नाही आहे. त्यामुळे आपल्याला ही जी काही 5 lakhs पेडअपची रक्कम आहे तर ही या पद्धतीने आपल्याला काय करावी लागेल, या रेशोमध्ये आपल्याला ती त्या सर्वांमध्ये ॲपॉर्शन करावं लागेल. तर ते आता इथे मी नमूद करतो. ॲज देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ इक्विटी शेअर्स, द अमाऊंट ऑफ ₹5,50,000 इज टू बी ॲपॉर्शन्ड इन द रेशो ऑफ देअर पेडअप कॅपिटल that is in the रेशो ऑफ, आणि रेशो बघा इतक्यात मी काढला की नाही, काय आला होता, 10, 15:16 9 असा तो आला होता. इन द रेशो ऑफ 10:15:16 9 रिस्पेक्टिवली. तर या पद्धतीने मित्रांनो आपण काय केलं, तर त्यांचं जे काही पेडअप कॅपिटल आहे 5 lakhsचं, तर त्या पेडअप कॅपिटलनुसार ह्या चारही प्रकारच्या इक्विटी शेअर कॅपिटलचा परस्परांशी असलेला रेशो काढला आणि त्या रेशोमध्ये ही जे काही नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डरची अमाऊंट आहे 5,50,000 तर ती आपण त्यांच्यामध्ये आता डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणून पुढे हेन्स आता पहिली केस घेऊया, नंबर 1. पहिली केस काय होती, तर बघा इथे त्यांनी काय म्हटलं, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इक्विटी शेअर्स इफ द ब्रेकअप ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल इज ॲज डिटेल बिलो. त्यामधली ही पहिली केस आहे. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 फुल्ली पेड ऑफ आणि 1 lakh आउटरला दिले. तर ही पहिली केस घेऊया. मग आता पहिली केस मी इथं घेतो. फॉर 10,000 इक्विटी शेअर, 10,000 इक्विटी शेअर ऑन विच. मग आता मित्रांनो आपली नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स किती होते, 5,50,000 ऑन विच 5,50,000 बरोबर, 5,50,000. आता मी काय करतोय की हे जे 5,50,000 आहे हे मला 10, 15, 16, 9 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग या चारही रेशो हे जी काही अमाऊंट आहे रेशोची ती याची मी टोटल करतो. 10 + 15 + 16 + 9 ही जर टोटल केली तर ती येते 50. मग 5,50,000 डिवायडेड बाय 50 इंटू 10. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 5,50,000 पैकी 10,000 इक्विटी शेअर होल्डरच्या हिश्श्याला किती रुपये येताना दिसत आहे, 1,10,000 एवढी रक्कम त्यांच्या हिश्श्याला येते. बरोबर. आता या ठिकाणी ह्या 10,000 इक्विटी शेअरची जी काही पेडअप व्हॅल्यू ती किती आहे, ₹10. म्हणून मी पुढे म्हणतो ₹10 पर शेअर्स आर पेड अप. बरोबर. हेन्स इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर
इज इक्वल टू ह्या केसमध्ये मग आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती येईल तर 10,000 इक्विटी शेअरच्या हिश्श्याला 5,50,000 पैकी किती नेट ॲसेट हिश्श्यास येतात 1,10,000 म्हणून नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर किती 1,10,000 बरोबर. आणि त्यांची एकूण संख्या किती आहे टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आर 10,000 म्हणून डिवायडेड बाय 10 बरोबर इज इक्वल टू रुपीज. आणि या पद्धतीने आपण त्यांची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू काढली ₹11 बरोबर. तर ह्या पद्धतीने आपल्याला पहिल्या केसमधल्या ह्या 10,000 इक्विटी शेअर्सची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू पर इक्विटी शेअर्स माहीत झाली आणि ती येते ₹11 एवढी. चला मित्रांनो आता आपण दुसरी केस घेऊया नंबर 2. दुसरी केस काय आहे बघा. प्रॉब्लेममध्ये त्यांनी सांगितली 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹5 फुल्ली पेड अप 1,50,000. चला मग आता ही सेकंड केस मी इथं घेतो. फॉर 30,000 इक्विटी शेअर्स ऑन विच. आता ह्या 30,000 इक्विटी शेअर्सला तुम्ही म्हणाल कोणते 30,000 तर आपल्याला ही दुसरी केस दिलेली प्रॉब्लेममध्ये बघा पर्टिक्युलरच्या सेकंड लाईनवर 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹5 इच फुल्ली पेड 1,50,000. तर आता यांना किती आपण नेट ॲसेट देणार 5,50,000 पैकी तर ते कॅल्क्युलेट करूया. ऑन विच मग नेट ॲसेट आपल्या टोटल किती होत्या 5,50,000 डिवायडेड बाय रेशोची टोटल किती आली होती आपली 50 आलेली होती बरोबर 50. आता या ठिकाणी हा जो काही शेअर आहे हा शेअर आपल्याला काय करायचा आहे त्याला तर इथं या दुसऱ्या केसचा रेशो किती आला होता मित्रांनो. पहिल्या केसमध्ये हा बघा 10 होता त्याला इंटू 10 आपण केलं. त्याच्यानंतर आता ही सेकंड केस काय त्यांचा रेशो किती आहे 15 बरोबर. मग त्याला इंटू 15 करायचं इंटू 15. आणि बघा बरं मग मित्रांनो किती येते ती रक्कम तर मित्रांनो ह्या 30,000 इक्विटी शेअरच्या हिश्श्याला 5,50,000 पैकी 1,65,000 नेट ॲसेट त्यांच्या हिश्श्याला येणार आहे. आणि मग या आधारावरती आपण यांची जी काही पेडअप व्हॅल्यू आहे ₹5 तर यांची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू आता शोधणार आहोत. म्हणून पुढे घ्या ₹5 पर शेअर पेडअप इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर. आणि नेहमीप्रमाणे आपला फॉर्म्युला काय आहे नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर ऑफ 30,000 इक्विटी शेअर्स किती आहे 1,65,000 डिवायडेड बाय त्यांचे टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहे 30,000 इंटू त्यांची आपल्याला पेडअप व्हॅल्यू किती इथं इंटू नाही करायचं इथं फक्त नंबर ऑफ शेअर्सने आपण त्यांना काय करणार आहोत डिवाइड करणार आहोत. मग 1,65,000 डिवायडेड बाय 30,000 आणि ह्या ठिकाणी आपल्याला इंट्रॅन्सिक व्हॅल्यू मिळाली 5.50 ₹5.50 तर ही आपल्याला काय मिळाली या दुसऱ्या केसमधल्या शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू माहीत झाली. आता आपण जाऊया तिसऱ्या केसकडे. तिसरी केस काय 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ₹8 पेडअप 1,60,000 अशी रक्कम दिलेली आहे. तर चला मित्रांनो मग आपण आता हे पुढचं कॅल्क्युलेशन करूया. घ्या मग इथे फॉर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे 20,000 फॉर 20,000 इक्विटी शेअर्स ऑन विच मग आता ह्या 20,000 इक्विटी शेअरच्या हिश्श्याला 5,50,000 नेट ॲसेटपैकी किती येतात तर ते शोधूया. आणि या तिसऱ्या केसमधला रेशो काय होतात बघा बरं तो होता 16 एवढा. मग इंटू 16 करा त्याला आणि यांच्या हिश्श्याला येणाऱ्या नेट ॲसेट आता आपल्याला माहीत होत आहे आणि ते येत आहेत 1,76,000 एवढ्या. मग आता ह्या 1,76,000 नेट ॲसेटद्वारे या 20,000 इक्विटी शेअरच्या एका शेअरला इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती ते आपण शोधूया. हा शेअर केवढ्याचा होता 8चा होता ₹8 पर शेअर पेडअप. आणि घ्या बरं मग तो आता
इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर इज इक्वल टू, नेहमीप्रमाणे मग आता 20,000 इक्विटी शेअर्ससाठी आपण नेट ॲसेट किती काढल्या, 1,76,000 डिवायडेड बाय, आणि टोटल त्यांचे जे काही नंबर आहेत तर त्या नंबरने काय करायचं, या ठिकाणी डिवाइड करायचं, बरोबर, डिवायडेड बाय 20,000. आणि आता आपल्याला या ठिकाणी यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू माहीत झाली 8.80 एवढी. तर ही आहे तिसऱ्या केसमधल्या इक्विटी शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू. ही झाली थर्ड केस. आता आपण मित्रांनो जाऊया फोर्थ केसकडे. फोर्थ केस काय होती, 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10, ₹3 पेड अप आणि 90,000 आउटरला होते. तर घ्या मग आता ह्या केसचं उत्तर शोधूया. फॉर 30,000 इक्विटी शेअर्स ऑन विच, आणि आता आपण यांच्या हिश्श्याला किती नेट ॲसेट येतात ते बघूया. 5,50,000 डिवायडेड बाय 50 इंटू, तर यांचा जो रेशो होता तो किती होता, 9. 50मध्ये 9 होता म्हणून इंटू 9, आणि त्या आधारे त्यांच्या हिश्श्याला 99,000 एवढ्या नेट ॲसेट येतात. या ठिकाणी या केसमध्ये एका शेअरची पेडअप व्हॅल्यू किती होती, ₹3. ₹3 पर शेअर पेडअप आहे, बरोबर. आणि मग आता आपल्याला ह्या ठिकाणी यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू शोधायची आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर इज इक्वल टू, या 30,000 इक्विटी शेअर्ससाठी आपण 99,000 एवढ्या नेट ॲसेट अवेलेबल करू शकतो. 99,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती होते त्यांचे, 30,000, आणि त्या आधारे आपण ह्या ठिकाणी त्यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू शोधली 3.30. तर या पद्धतीने मित्रांनो, जेव्हा इक्विटी कॅपिटलमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे इक्विटी कॅपिटल दिले जातील, प्रत्येकाची फेस व्हॅल्यू वेगळी आहे, पेडअप व्हॅल्यू वेगळी आहे, तर अशा वेळेस जी काही टोटल नेट ॲसेट तुम्हाला मिळते तर त्या टोटल नेट ॲसेटला सर्व इक्विटी शेअरच्या संख्येने डिवाइड न करता, तर या पद्धतीने अगोदर तुम्हाला त्यांचा जी काही नेट ॲसेट अवेलेबल आहे तर ती त्या सर्व पेडअप कॅपिटलमध्ये ॲपॉर्शन करायची असते, आणि मग तो रेशो काढून या पद्धतीने आपल्याला प्रत्येक क्लासची इंट्रिन्सिक व्हॅल्यू शोधता येते. तर हा एक वेगळा प्रॉब्लेम होता, म्हणून तो तुमच्या माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आज सोडवला. नमस्कार.